नाशिकच्या कुंभमेळ्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आता आरोप होतोय। नाशिकच्या गोदावरी घाटावर अस्वच्छतेचं प्रमाण आता वाढलेलं दिसतं आहे। प्रशासनाकडनं गोदावरीच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्याचा नाशिकच्या रामकुंड परिसरातनं आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी आढावा घेतला। आपण पाहूया। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू झालेला आहे। देशातला सर्वात मोठा धार्मिक सोहळा त्या ठिकाणी पार पडतोय। मात्र जर दुसरीकडे जर बघितलं तर अवघ्या 1 ते 1.5 वर्षांवर नाशिकचा कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर गोदा स्वच्छतेसाठी कुठलीही काळजी घेताना दिसून येत नाही। परिसरामध्ये असे खराब कपड्यांचे ढीग पडलेले आहे। त्याचप्रमाणे नदीपात्रात जर बघितलं तर कचरा या ठिकाणी पाडला जातोय। एकूणच महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं गोदा स्वच्छतेसंदर्भात कुठलीही कारवाई केली जात नसल्याचं एकंदरीतच दिसून येते। दुसरीकडे जर बघितलं तर प्रयागराजमध्ये हा कुंभमेळा सुरू असताना खरं तर जगातले भाविक जे आहे ते त्या ठिकाणी चाललेले आहे। मात्र नाशिकमध्ये मंदिरांची नगरी ओळख असलेल्या या नाशिकमध्ये देखील कुंभमेळा भरत असतो। 1 ते 1.5 वर्षांवर हा कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे आणि प्रशासन बैठका मात्र घेते। मात्र त्या दृष्टीने उपाययोजना या केल्या जात नाही आहे। नदीमध्ये अस्वच्छतेचं प्रमाण वाढलेलं आहे। उत्तरेमध्ये कुंभमेळा होत असताना तेथील प्रशासनाने व्यवस्थित अशी काळजी घेतलेली आहे। प्रशासनाने प्रयत्न तिथे केलेले आहे। मात्र नाशिकमध्ये हे प्रयत्न आता होतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता जर बघितलं तर गोदावरीमध्ये अस्वच्छतेचं प्रमाण आहे, परिसरामध्ये कचऱ्याचा ढीग आहे। त्यामुळे महानगरपालिकेचं प्रशासन येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 1 ते 1.5 वर्षावर कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आता गोदा स्वच्छतेसंदर्भात आणि या परिसरासंदर्भात काय उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।